हॅलो गाईज, वेलकम टू प्रवीणाज ब्लॉग. आणि आज मी माझं स्वतःचं क्लीनअप करत आहे. आणि क्लीनअप करण्यासाठी मी सगळ्यात अगोदर घेतलं आहे क्लिन्झिंग मिल्क. आणि हा क्लिन्झिंग मिल्क जो आहे तो द बॉडी केअर ह्या कंपनीचा आहे. आणि ह्याचे इफेक्ट जे आहेत ते खूप खूप चांगले आहेत. मी ॲज अ ब्युटिशियन मी जर कुणाला सजेस्ट करेन तर हा द बॉडी केअर कंपनीचं क्लिन्झिंगचं सजेस्ट करेन, कारण हा जो क्लिन्झिंग आहे तो बेस्ट आहे. क्लिन्झिंग मिल्क जो आहे तो बेस्ट आहे. तर ह्याच्याने काय होतं, क्लिन्झिंगने रिमूव्ज ऑइल, डर्ट अँड स्किन जी आहे ना ती क्लिअर होते आणि ड्राय पण होत नाही जास्त, म्हणजे चांगले हायड्रेटेड असतं. त्यामुळे जर तुम्हाला यूथफुल लुक पाहिजे असेल तर तुम्ही द बॉडी केअरचा लेमन क्लिन्झिंग मिल्क हे यूज करू शकता. आणि हे क्लिन्झिंग करताना हे 3 मिनटं क्लिन्झिंग करायचं आहे. सर्क्युलर मोशनमध्ये कंटिन्युअसली क्लिन्झिंग करायचं आहे. त्यातले जे आपल्या फेसवरील जे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड, अजून जे पण टॅनिंग आहे ते क्लिअर होते. त्यामुळे हे क्लिन्झिंग मिल्क गरजेचं आहे. क्लीनअपमध्ये सगळ्यात फर्स्ट स्टेप जे आहे ते क्लिन्झिंग असतं. आणि हा फर्स्ट स्टेप मी कंप्लीट करत आहे. तर हा गाईज, अशा पद्धतीने स्क्रब करणं चालू आहे. तर क्लिन्झिंग करून झालं आहे. आता नॅपकिन फेस क्लीन करून घेते. आणि मी मध्ये स्क्रब असं बोलले, सॉरी, ते चुकून तोंडातून गेलं. आणि बस क्लिन्झिंग करून झालं. आता फेस क्लीन करून घेत आहे. आता जो सेकंड स्टेप आहे आपला, सेकंड स्टेप कंप्लीट करूया आपण. तर सेकंड स्टेप हा आहे की आपल्याला आता स्क्रब करायचं आहे. क्लिन्झिंग करून झाल्यानंतर सेकंड स्टेप स्क्रबमध्ये मी डॉक्टर रशियलचं पपाया फेस अँड बॉडी स्क्रब वापरते, जो ब्राईटनिंग स्किन देते आणि यूथफुल लुक देते. त्यामुळं मी हा डॉक्टर रशियलचा स्क्रब वापरते. त्याचे रिझल्ट बेस्ट आहेत. आता स्क्रबसुद्धा आपल्याला 3 ते 5 मिनटापर्यंत स्क्रब करायचा आहे, अगदी सर्क्युलर मोशनमध्ये. सर्क्युलर मोशन का करायचं, तर सर्क्युलर मोशनमध्ये केल्याने स्किनमधले जे ब्लॅक हेड, व्हाईट हेड आहेत ते इझिली रिमूव्ह होतात आणि टॅनिंग पण क्लिअर होण्यामध्ये मदत होते आणि डर्ट पण क्लिअर होतो. त्यामुळे सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करायचा. आणि फेसचा जो टाईटनिंग जो आहे तो पण म्हणजे बॅलन्स राहतो स्किन. त्यामुळे सर्क्युलर मोशनमध्ये क्लिन्झिंग करायची. तर स्क्रब करणं चालू आहे. 5 मिनटापर्यंत स्क्रब चालू असणार. 5 मिनटे स्क्रब करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो आपल्याकडे नॅपकिन आहे त्याच्याने फेस क्लीन करून घ्यायचा आहे. महिन्यातून एकदा तरी क्लीनअप केलं पाहिजे, कारण फेस क्लीन आणि ग्लोईंग राहतो आणि फेसवरती कोणतेही स्किन प्रॉब्लेम होत नाहीत. त्यामुळे क्लीनअप इज मस्ट. मी सजेस्ट करेन की तुम्ही क्लीनअप महिन्यातून एकदा तरी क्लीनअप करत जा. स्वतःची काळजी स्वतः घ्यायला लागतं. त्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आणि स्वतःला व चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर मी पण माझ्या कामातून वेळ काढून हे सगळं करते. घरचे कामं, मुलांचं शाळा, अभ्यास,
खूप काही असतात कामं दिवसभरात, ते सगळं मी साईडला ठेवून महिन्यातून एकदा तरी मला स्वतःसाठी एक तास देतेच ह्या सगळ्या गोष्टीसाठी. तर स्क्रब करून झालेलं आहे. माझं असं मी घाईघाई नाही करत, मी आरामात करते, कारण मला रिझल्ट चांगला हवा असतो, त्यामुळे मी घाईघाई नाही करत. तुम्ही जर ब्युटी पार्लरमध्ये जाचाल तर तुमचे इतके पटापट करून देतात ते लोक, कारण त्यांना अजून बाकीचे क्लायंट असतात, त्यांना पण हँडल करायचं असतं, त्यामुळे ते इतका वेळ नाही देत. आणि याला ॲक्च्युअलमध्ये जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ ते लोक नाही देत. तर आता मी घरी केलं तर एकदम जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ त्याला दिला आहे. बरोबर 5 मिनटं मी स्क्रब केला आणि एकदम चेहऱ्यावर जो इफेक्ट आहे तो दिसतो आहे माझ्या स्वतः. आपण जे पण करतो म्हणजे क्लीनअप असं फेशियल असतो, अगोदरची स्किन आणि नंतर स्किनमधला इफेक्ट आपल्याला जाणवतो, दिसतो समोर. तर मी आता स्क्रब करून झाल्यावर फेस क्लीन करून घेत आहे. आता याचं थर्ड स्टेप हा आहे की आपण स्टीम घ्यावं लागेल. आणि स्टीम घेण्यासाठी माझा जो स्टीम मशीन आहे तो खराब झालेला आहे, त्यामुळे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी आणि आता स्टीम घेणार आहे. आता स्क्रब केल्यानंतर तरी चांगला इफेक्ट दिसतो आहे फेसवर, ते मी तुम्हाला दाखवत होते. आता मी हे करून घेते, आपलं स्टीम घेते. स्टीमसुद्धा घेताना तुम्ही म्हणजे तुमच्या स्किनवर डिपेंड आहे, जर तुमच्या स्किनला जास्त हीट सहन होत नसेल तर तुम्ही 5 मिनटं स्टीम घ्या, आणि जर सहन होत असेल तर 10 मिनटं घेऊ शकता. मी जास्तीत जास्त स्टीम घेतल्याने फेसमधले जे पोर्स आहेत ते ओपन होतात आणि त्याच्यामुळे स्किनवरती चांगला ग्लो येतो, स्किन व्यवस्थित क्लिअर होते. आणि 10 मिनटाची स्टीम घेऊन झाल्यानंतर फेस क्लीन करून घेत आहे आणि त्याच्यानंतर लगेचच पॅक ॲप्लिकेशन करणार आहे. पॅक ॲप्लिकेशनमध्ये जो मी पॅक बनवला आहे त्या पॅकमध्ये मी मुलतानी मिट्टी आणि चंदन पावडर ॲड केला आहे आणि त्याच्यासोबतच 10 ml इतपत गुलाबजल ॲड केला आहे. तुम्हाला समोर दिसत आहे. अगोदर मुलतानी मिट्टी घेतली, जे लोकल भेटतात ते घेऊ शकता तुम्ही, ती नॅचरल असतात, त्याच्याने काही केमिकल वगैरे काही साईड इफेक्ट नाही आहेत त्याचे. थोडंसं चंदन पावडर घेतलं आणि थोडंसं रोज वॉटर टाकलं. रोज वॉटर थोडं जास्त झालं म्हणून मला परत कमी करायला लागलं आणि ते थोडं वेस्ट गेलं. त्याच्यानंतर परत त्यामध्ये मी थोडी मुलतानी मिट्टी ॲड केली, मग तो जो पेस्ट आहे तो थोडा बॅलन्स व्हावं म्हणून. तर तो पेस्ट जो आहे थोडा थिक झाला आहे. आता मी पॅक ॲप्लिकेशन करते. पॅक ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्ही जो पॅक बनवताय त्याच्यामध्ये तुम्ही थिन ठेवू शकता, पातळ ठेवू शकता किंवा थिक पण ठेवू शकता, तुमच्या मनावर आहे. तुम्ही जर जास्त वेळ पाहिजे असेल ठेवायचं असेल तर तुम्ही जास्त जाडं ठेवा, किंवा जास्त वेळ नसेल तुमच्याकडे 10 मिनटात तुम्हाला पॅक बनवून काढायचा असेल तर तुम्ही थोडा पातळच पॅक बनवू शकता. त्याच्याने कसं पातळ असेल तर पटकन सुकतं आणि म्हणजे थिक असेल तर त्याला सुकायला टाईम लागतो. आता मी हा जास्त घट्टही नव्हता, जास्त पातळही नव्हता, हा मीडियममध्ये होता, त्यामुळे मला हे पॅक सुकायला कमसे कम 20 ते 25 मिनिट लागणारच आहे. पॅक ॲप्लिकेशनचे ब्रश पण असतात, माझ्याकडे ब्रश आहे, पण मी बोलले की आता हातानेच ॲप्लिकेशन करते म्हणून मी हातानेच करत आहे. तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रश यूज करू शकताय किंवा हातानेही करू शकता. हे ब्रश हे कंपल्सरी नाही आहे, आपण हाताने व्यवस्थित ॲप्लिकेशन करू शकतो. तर पॅक लावून झालेलं आहे. आता पॅक 25 मिनिट ठेवल्यानंतर एकदम ड्राय झालं, 20 मिनटं ठेवलं 20 मिनटानंतर ड्राय झाल्यावर धुवून काढत आहे. धुवल्यानंतर तर स्वच्छ धुतलेला टॉवेल घेतला आणि त्याच्याने फेस क्लीन करत आहे आणि फेसवरती खूप चांगला रिझल्ट दिसत होता, कारण मी नोटीस करते की अगोदरची स्किन आणि नंतरची स्किन, त्यामुळे मला चांगला रिझल्ट दिसत होता. आता सगळं झाल्यानंतर लास्टला मी टोनर यूज केला आहे, कारण टोनर इज मस्ट, टोनर यूज करायलाच पाहिजे. ज्या वेळेस स्किनला फेशियल करायला टोनर यूज करायचं, त्यामुळे टोनर यूज केला आणि थोडंसं ड्राय होण्यासाठी ठेवलं. हे बघा चेहऱ्यावरती ग्लो आणि चेहरा किती क्लीन झाला आहे तुमच्याकडे तुम्हाला दिसत आहे.
हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू. बाय. टेक केअर.